Hello, good morning to all of you. I am Professor Karseje J from Late Pushpadi Patil Arts and Science College, Risod, Washim. And today we are going to discuss a very much important topic, that is lac operon and a tryptophan operon. So, operon, what do you mean by operon? Then what are the types of operon, how it is regulated, and what function does the operon do while it regulate the expression of genes. So overall we will see the tryptophan operon and lac operon. So let's begin with a simple topic, that is a operon. ओपेरॉन म्हणजे काय, ठीक आहे. त्या अगोदर आपल्या सर्वांना जीन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. जीन इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ a DNA which encodes a genetic information to perform certain function. So जीन एक जीन आहे, जर अनेक जीन असतील एकाच ठिकाणावर त्याला आपण ओपेरॉन असे म्हणतो. जस्ट फॉर एक्झाम्पल एक फ्लावर आणि फ्लावरचा गुलदस्ता, ठीक आहे, तर गुलदस्त्याला आपण ओपेरॉन म्हणतो, ठीक आहे, आणि एक फ्लावरला आपण एक जीन म्हणू. तर अशा पद्धतीने ओपेरॉन म्हणजे अ क्लस्टर ऑफ जीन located on the chromosome or a certain part of a chromosome and transcribed together. म्हणजे काय, एक संच आहे जीन्सचा जे की सोबत मिळून एक विशिष्ट प्रकारचं कार्य करते, त्यालाच ओपेरॉन असे म्हणतात, ठीक आहे. तर या ओपेरॉन बद्दलचं जे मेकॅनिझम आहे ते सर्वप्रथम 1961 मध्ये फ्रान्सिस्को जोकब अँड जॅक्वस मोडान इन पॅरिस यांनी ओपेरॉन बद्दलची कन्सेप्ट ही सर्वांसमोर मांडून दिलेली आहे. तर आपण बघू यामध्ये की कसल्या पद्धतीने एक ओपेरॉन वर्क करतोय आणि त्याच्यामध्ये लागणारे जीन्स एकमेकाच्या सहाय्याने एक विशिष्ट कार्य कसे करतात. तर त्यासाठी खूपसे असे ओपेरॉन्स आहेत, पण आपल्या सिलेबसला महत्त्वाचे दोनच ओपेरॉन आहे, ते म्हणजे लॅक ओपेरॉन अँड ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. तर शब्द बघा तुम्ही, लॅक ओपेरॉन, लॅक म्हणजे लॅक्टोज, ठीक आहे. तर लॅक्टोज ही एक शुगर आहे आणि त्याचा हा ओपेरॉन आहे. तर हा लॅक ओपेरॉन कुठं आहे, हा लॅक ओपेरॉन आहे बॅक्टेरियामध्ये, ठीक आहे. हा लॅक ओपेरॉन काय करतो, ह्या लॅक ओपेरॉनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहेत आणि ते जीन्स मिळून लॅक्टोज शुगरला युटिलाइज करण्यासाठी प्रोसेस करतात. त्यामध्ये एन्झाईम्स कुठले असतील, मग जर एखादा बॅक्टेरियाला लॅक्टोज खायचं तर लॅक्टोज डिग्रेडेशनसाठी लागणारे एन्झाईम्स हे लॅक ओपेरॉनमध्ये आहेत. जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी कुठलीही गोष्ट डायजेस्ट करायची, तर त्या डायजेशनसाठी तुम्हाला लागणारे वेगवेगळे जीन्स संग्रह त्याला ओपेरॉन म्हणले जाते आणि ते संग्रह मिळून एक विशिष्ट घटकाला डायजेस्ट करत आहे. तर इथं दी लॅक ओपेरॉन. तर एक बॅक्टेरिया आहे उदाहरणासोबत, तो बॅक्टेरिया मिल्कमध्ये आहे आणि तो मिल्कमधली लॅक्टोज शुगर खात आहे. तर लॅक्टोज शुगर ते बॅक्टेरिया कशा पद्धतीने खातो त्यासाठी आपण शिकतोय दी लॅक ओपेरॉन, ठीक आहे. तर लॅक्टोज काय आहे, एक डायसॅकॅराइड आहे जे की बनलेला आहे कशाने, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज पासून, ठीक आहे. तर बघूत आता त्याच्यामधले जीन्स कुठले कुठले आहेत. तर हे तुम्ही जर बघितलं व्यवस्थितपणे तर हे ओपेरॉन मॉडेल आहे. कुठलं ओपेरॉन मॉडेल आहे, हा ओपेरॉन मॉडेल आहे लॅक्टोजचा, ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहेत, ठीक आहे. तर टोटल बघा PIPOZYA, ठीक आहे. यापासून बघा हे टोटल DNA आहे. ह्या DNA पासून ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थ्रू काय बनणार आहे, mRNA, आणि हे mRNA बघा
ह्या mRNA मध्ये हे DNA जर रीड केला, DNA रीड करून mRNA बनवली जाते. का? कारण आपण वारंवार सांगितलं जे DNA आहे हा DNA सेलच्या प्रत्येक घटकाला नियंत्रित करते. तर सेलला आता भूक लागलेली आहे बॅक्टेरियल सेलला आणि त्याला दुधामधली लॅक्टोज शुगर खायची आहे. तर मग ती सेलला कोण कंट्रोल करतो? DNA. तो DNA काय करतो? स्वतःला ट्रान्सक्राईब करतो, DNA ची इन्फॉर्मेशन mRNA मध्ये टाकतो आणि त्या mRNA मध्ये आदेश देतो की हे एन्झाईम्स बनव. तर ह्या mRNA मध्ये मग कुठले कुठले लॅक ओपेरॉन आहे. तर लॅक ओपेरॉन मध्ये कुठले एन्झाईम्स असतील? लॅक्टोज डिग्रेडेशन एन्झाईम्स. मग लॅक्टोज डिग्रेडेशन एन्झाईम्ससाठी मग कुठले कुठले आहेत? मग यासाठी मग आहे ट्रान्स ॲसिटायलेस, परमिएस आणि बीटा गॅलेक्टोसिडेस. तर असे वेगवेगळे प्रकारचे एन्झाईम्स आहेत जे की लॅक्टोजला युटिलाइज करण्यासाठी मदत करणारे एन्झाईम्स आहेत. तर यामध्ये तुम्ही बघू शकता ZYA. Z कोड फॉर बीटा गॅलेक्टोसिडेस, Y कोड्स फॉर परमिएस अँड A कोड्स फॉर ट्रान्स ॲसिटायलेस. आता हे काय आहे नेमकं याच्यासाठी कळण्यासाठी आपण अगोदर ॲनिमेशन बघू, त्यानंतर मग आपण परत या ओपेरॉन मॉडेलकडे येऊ. त्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला ओपेरॉन मॉडेलबद्दलची पण माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर पहिले आपण ॲनिमेशन बघू. तर तुम्ही यामध्ये बघू शकता हे बॅक्टेरियल DNA आहे. हे पूर्ण प्रोसेस आता हे बॅक्टेरियाच्या आतमध्ये आपण जाऊन बघायलो. बॅक्टेरियाच्या आतमध्ये काय आहे? सायटोप्लाझममध्ये बॅक्टेरियल DNA. तर हा बॅक्टेरियल DNA मध्ये कुठंतरी एक संच आहे. ठीक आहे. हा संच लॅक्टोज डिग्रेडेशनचा आहे आणि त्यापासून बनणारे जे काही पण एन्झाईम्स आहेत, ठीक आहे, ते पूर्ण एका जागीच त्याचे जीन्स आहेत. तर यामधला पहिला एन्झाईम दॅट इज रिप्रेसर. ठीक आहे. त्यानंतर हे mRNA आहे, जे mRNA ते लॅक्टोजला हे करेल. हे लॅक्टोज जे की एक शुगर आहे जे बॅक्टेरियाच्या बाहेर आहे. ठीक आहे. आणखी दुसरे काही एन्झाईम जे आपण आता बोलले होते दॅट इज बीटा गॅलेक्टोसिडेस, परमिएस अँड ट्रान्स ॲसिटायलेस. ठीक आहे. आता हे बघू शकतो आपण ही कशी ई कोलाय आहे सेल. ठीक आहे. किंवा लॅक्टोबॅसिलस किंवा ई कोलाय कुठली सेल. त्या सेलच्या आतमध्ये काय आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन दॅट इज अ DNA आणि त्याचे लॅक्टोज खायचे. तर लॅक्टोजचे एकत्रित जीनच्या संघला आपण ओपेरॉन असे म्हणतो. हे बघा आपण आता बॅक्टेरियाच्या सेलच्या आतमध्ये गेलेलो आहोत आणि बॅक्टेरियाच्या सेलच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटत आहे? या बॅक्टेरियल DNA आणि लॅक्टोज ओपेरॉन म्हणजे लॅक्टोज खाण्यासाठी लागणारे जीन्स. मग त्यावर पहिलेपासूनच कोण विराजमान बसलेला आहे? रिप्रेसर. रिप्रेसरचं काम काय आहे? रिप्रेस करणे, थांबवणे. ठीक आहे. तर तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर DNA वर पहिल्यापासूनच रिप्रेसर त्याच्यावर बाइंड झालेला आहे. म्हणजे रिप्रेसर कधी बसत असतो? ज्या वेळेस लॅक्टोज नाही आहे त्यावेळेस रिप्रेसर बसलेला असतो आणि ज्या वेळेस लॅक्टोज त्या बॅक्टेरियाच्या जवळपास आहे तो लॅक्टोज जवळपास असल्यानंतर हा रिप्रेसर हटून जातो. ठीक आहे. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस तुम्हाला गरज आहे लॅक्टोज खाण्याची त्यावेळेस हे रिप्रेसर निघून जातो आणि ज्या वेळेस तुम्हाला लॅक्टोज खाण्याची गरज नाही आहे तो इथं येऊन परत बसतो, जेणेकरून लॅक्टोजचं खाण्याचे जे जीन्स आहेत लॅक्टोज युटिलायझेशन जीन्स काय करतात? mRNA काय म्हणतात? प्रोटीन्स. आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या प्रोटीनची गरज आहे त्यावेळेस हा रिप्रेसर निघून जातो. ज्यावेळेस गरज नाही जीन्स बनवण्याची, प्रोटीन्स बनवण्याची, त्यावेळेस हा रिप्रेसर परत येऊन बसतो. तर अशा पद्धतीने हे काम रिप्रेसरचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ज्यावेळेस लॅक्टोज बघा आता हे सायटोप्लाझम मध्ये लॅक्टोज मॉलिक्यूल आहे बघा. ठीक आहे. बघा आता लॅक्टोज मॉलिक्यूल येऊन त्या रिप्रेसरवर बसला आणि जसा रिप्रेसरवर लॅक्टोज मॉलिक्यूल येऊन बसला तसा रिप्रेसर निघून गेलेला आहे. याला म्हणतात पॉझिटिव्ह रेग्युलेशन. ठीक आहे. मग बघा RNA पॉलिमरेज आला. RNA पॉलिमरेज आपल्या सर्वांना माहित आहे. RNA पॉलिमरेज हे एक एन्झाईम आहे जे की DNA ला रीड करून DNA पासून mRNA बनवते
आणि mRNA नंतर मग रायबोझोम रीड करते आणि त्यापासून प्रोटीन बनवते आणि यापासून जे प्रोटीन्स बनतात ते प्रोटीन्स काय करतील, ह्या लॅक्टोज जे बाहेरचं आहे त्या लॅक्टोजला ब्रेक करतील, त्यापासून शुगरला मेटाबोलाइज करून एनर्जी बनवतील, ऊर्जा बनवतील आणि बॅक्टेरिया जिवंत राहील. बघा ठीक आहे. बघा यानं काय केलं, DNA ला रीड केलं, कुठलं लॅक ओपेरॉनला रीड केलं, लॅक ओपेरॉनपासून एक mRNA बनला, ते mRNAला मग कोण रीड करायले, रायबोझोम. रायबोझोमने प्रोटीन सिंथेसिस मशिनरी, रायबोझोम त्याला रीड करत आहे. रायबोझोमनं रीड करून mRNA बनवला, सॉरी रायबोझोम रीड करून दॅट इज प्रोटीन्स बनवले. मग प्रोटीन कुठले कुठले, मग प्रोटीन आहेत बीटा गॅलेक्टोसिडेस, परमिएस, ट्रान्स अमायलेस, ठीक आहे. आणि प्रोटीन्स that is enzymes are protein in nature and they plays a very essential role to catalyze the reaction. अशा पद्धतीने हे प्रोटीन्स त्या बॅक्टेरियाच्या सायटोप्लाझम मध्ये आहेत. तर एक महत्त्वाचा प्रोटीन दॅट इज नोन ॲज परमिएस. ते परमिएस आता ते कुठून बनला, ते परमिएस सायटोप्लाझम मध्ये बनला आणि तो सायटोप्लाझम जाऊन सेलच्या सतहच्या बाहेरच्या बाजूला तो अटॅच झालेला आहे. तो काय करतो परमिएस, तो फक्त लॅक्टोजलाच आतमध्ये येऊ देतो. बघा ही बॅक्टेरिया सेल आहे आणि बॅक्टेरियाच्या सेलच्या बाहेर बघा लॅक्टोज मॉलिक्युल्स आहेत. तर लॅक्टोज मॉलिक्युलला सेलच्या आतमध्ये आणण्यासाठी परमिएस नावाचा दॅट इज ट्रान्सपोर्टर प्रोटीन महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीने लॅक्टोज आतमध्ये आलेला आहे. मग लॅक्टोज आतमध्ये आल्यानंतर त्याला आपल्याला कॅटलाइज करायचं आहे. तर त्याला कॅटलाइज करण्यासाठी लागणारे दुसरे एन्झाइम्स आहे दॅट इज बीटा गॅलेक्टोसिडेस आणि ट्रान्स ॲसिटायलेज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एन्झाइम्स येत असतात. आता लॅक्टोज संपला, जसा लॅक्टोज संपला की तसा रिप्रेसरमध्ये चेंज होतो, रिप्रेसर परत येऊन त्या DNA ला बाइंड होतो आणि अशा पद्धतीने लॅक ओपेरॉन बंद होते. लॅक्टोज संपला की लॅक ओपेरॉन बंद. कसं काय, रिप्रेसर येऊन तिथे येऊन बसते. लॅक्टोज आला की रिप्रेसर ॲक्टिवेट होते आणि रिप्रेसर ॲक्टिवेट झाला की लॅक्टोज ओपेरॉन ऑन होते आणि एन्झाइम्स बनत असतात. तर अशा पद्धतीने लॅक ओपेरॉन आहे. जे मी बोललो तेच बघा, लॅक झेड, लॅक वाय, लाईक ए. लॅक झेड कोड्स फॉर बीटा गॅलेक्टोसिडेस, हे एक एन्झाइम आहे. बीटा गॅलेक्टोसिडेसचा एन्झाइम काय, ब्रेक डाऊन दी लॅक्टोज. लॅक्टोज दोन घटकापासून बनलेली, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज, हे दोघांना मिळून लॅक्टोज. तर लॅक्टोजला ब्रेकडाऊन करून ग्लुकोज आणि गॅलेक्टोज भेटते आणि ग्लुकोज आणि गॅलेक्टोजला ब्रेकडाऊन करून NADP भेटतात. कुणाला, बॅक्टेरियाला. नेक्स्ट आहे लॅक वाय. लॅक वाय दॅट इज इट कोड्स फॉर गॅलेक्टोज परमिएस. ठीक आहे, त्याला साध्या भाषेने परमिएस पण म्हणल्या जाते. ठीक आहे. दिस प्रोटीन्स फाउंड इन इकोला सायटोप्लाझम मेम्ब्रेन ॲक्टिवली ट्रान्सपोर्ट लॅक्टोज मॉलिक्यूल इन टू सेल. साध्या भाषेमध्ये गॅलेक्टोज परमिएज न म्हणता आपण लॅक्टोज परमिएज म्हणलं तरी चालते. ठीक आहे. तर याचं काम आहे फक्त लॅक्टोज मॉलिक्यूलला आतमध्ये घेऊन यायचं, जे की येलो कलरची आपण ॲनिमेशनमध्ये बघितलं होतं. त्यानंतर लॅक ए. लॅक ए कोड्स फॉर थायो गॅलेक्टोसिल ट्रान्स ॲसिटायलेज. तर याचं काम काय, दिस फंक्शन्स दी ऑफ दिस एन्झाइम इज नॉट नोन. इट कोड्स फॉर ओनली बाय जीन लॅक ए. आणि लॅक ए जे आहे ते ट्रान्स ॲसिटाइल ग्रुप ट्रान्सफर करते आणि ट्रान्सफर केल्यामुळं तो एन्झाइम ॲक्टिव्ह होतो आणि तो ब्रेकडाऊन सुरू करतो. कोण, बीटा गॅलेक्टोसिडेस. तर अशा पद्धतीने हे तीन एन्झाइम्स आहेत जे की महत्त्वाचा रोल प्ले करतात लॅक्टोज युटिलायझेशनसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूत आता कुठला ओपेरॉन, ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. ठीक आहे. पण त्यामध्ये पण सेम असेच एलिमेंट्स असतात. कुठले कुठले, ऑपरेटर, प्रमोटर, रिप्रेसर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हेच कंपोनंट्स तुम्हाला ट्रिप्टोफॅन ओपेरॉनमध्ये पण भेटतात. ऑपरेटर म्हणजे काय, बाइंडिंग साइड ऑफ रिप्रेसर. रिप्रेसर आता आपण मॉलिक्यूल बघितला होता ट्रिप्टोफॅनमध्ये. कोणता मॉलिक्यूल, जर लॅक्टोज मॉलिक्यूल आतमध्ये सेलच्या आतमध्ये आला तर काय होते, लॅक्टोज जाऊन बाइंड होतो रिप्रेसरला आणि रिप्रेसरला बाइंड झाला की रिप्रेसर त्या DNA ला सोडून देतो आणि रिप्रेसर जसा DNA ला सोडून देतो तसा प्रोमोटर रिजनला कोण बाइंड होतो,
RNA पॉलिमरेज आपण ॲनिमेशनमध्ये बघितलं ना, RNA पॉलिमरेज काय करतो, रीड करतो DNA, DNA पासून काय बनवतो mRNA, आणि mRNA पासून काय बनतात प्रोटीन्स. कोणते 3 प्रोटीन बनले होते, ट्रान्सएसिटायलेज, परमिएज आणि बीटा गॅलेक्टोसिडेज, आणि तो टोटली लॅक्टोजला युटिलाइज करण्यासाठी राहते. परत रिप्रेसर, अ जेनेटिक कोड दॅट लॅक रिप्रेसर प्रोटीन्स बाइंड टू DNA. आपल्याला सगळं माहिती रिप्रेसर काय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एलिमेंट्स आहेत. तर याच्यानंतर आपण डायरेक्टली ट्रिप्टोफॅन आपण बघणार आहोत. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन आताच बघितलं, लॅक ओपेरॉन. तर यामध्ये फरक काय आहे, हा लॅक ओपेरॉन जे आहे, हा लॅक ओपेरॉन हे पॉझिटिव्ह रेग्युलेशन ना वर्क करणारा ओपेरॉन आहे. म्हणजे लॅक्टोजची गरज आहे तर लॅक्टोजच्या प्रेझेन्समध्येच तो ओपेरॉन ऑन होत आहे, आणि लॅक्टोज संपला की तो लॅक ओपेरॉन बंद होत आहे. म्हणजे ते जीन्स ओपेरॉन काय, लॅक्टोजचे जीन्स, लॅक्टोज प्रेझेंट असला तरच ॲक्टिवेट राहतात. लॅक्टोज ॲब्सेंट राहिला तर तो लॅक्टोजचे जीन्स फंक्शन करणं बंद करतात. असं का, कारण बॅक्टेरिया एक तर छोटा आहे आणि त्याच्याकडे जास्त जागा नाही अन्न साठवून ठेवण्यासाठी. आपल्याकडे भरपूर जागा असते, आपल्याकडे एवढं मोठं स्टमक असते, पण त्यांच्याकडे तसं काही नसते. एक सिंगल सेल असती आणि सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये थोडेफार काही काही इलेक्ट्रोलाइट्स असतील आणि काही एन्झाईम्स असतील, बस. त्याच्याऐवजी तिच्यात काहीही नसते. तर अशा पद्धतीने त्याला काय करावं लागते, आपली ऊर्जा वाचवावी लागते, आणि ऊर्जा वाचवासाठी तो आपले जीन्स ऑन ऑफ करतो. तर अशा पद्धतीने याची वर्किंग असते. सेम आता जे आपण बघितलं होतं लॅक ओपेरॉन, त्याच पद्धतीने आहे हे ट्रिप्टोफॅन ओपेरॉन. तर हे जर तुम्ही बघत असाल, ही बॅक्टेरियल सेल परत पण आतमध्ये जे आहे हे परत क्रोमोझोम्स आहे, ठीक ठीक. तर यामध्ये जर तुम्ही आतमध्ये शिरलं तर याच्यामध्ये पण मग ट्रिप्टोफॅन ओपेरॉन आपला लॅक ओपेरॉन सारखेच आहे. त्यामध्ये पण जीन्स असतात. कुठले जीन्स, कंट्रोलिंग जीन्स. कुठले, दॅट इज प्रोमोटर जीन्स, दॅट इज ऑपरेटर, ठीक आहे. असे काही. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल जीन्स. स्ट्रक्चरल जीन्स म्हणजे कोणते, आपण जे ZY जीन बोलले होतो ना, तर ते कुठले तरी जीन्सला कोड करतात, कुठल्या तरी प्रोटीन्सला कोड करतात, त्याला स्ट्रक्चर जीन्स म्हणतात. आणि कंट्रोलिंग जीन्स ते ऑन ऑफ करण्यासाठी असतात. तर हे कंट्रोलिंग साईड्स आहे, ठीक आहे, आणि ही स्ट्रक्चर साईड्स आहे. तर यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे बघितलं तर प्रोमोटर म्हणजे अशी जागा जिथं RNA पॉलिमरमधून बाइंड होतो. सेम याच्यामध्ये पण ट्रिप्टोफॅनमध्ये पण सेम आहे, याच्यामध्ये पण सेम आहे, लॅकमध्ये पण. मग ते प्रोमोटरला RNA बाइंड झाला की तो ट्रान्सक्राईब करतो आणि त्याच्यापासून mRNA बनवतो DNAला. मग त्यानंतर जर व्यवस्थितपणे बघितलं ट्रिप्टोफॅन ओपेरॉनमध्ये, जर तुम्ही बघितलं ट्रिप्टोफॅन ओपेरॉनचे सगळे जीन्स एकाच जागेवर आहेत, फक्त एक जीन बाजूला आहे, दॅट इज TRPR जीन, जे की ह्या ओपेरॉनच्या बाहेर आहे, ठीक आहे, ह्या ओपेरॉनच्या बाहेर आहे. त्यानंतर जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर हे TRPR जीन हे कोड करतो रिप्रेसर मॉलिक्यूलला. आता आपण जस्ट एक्झाम्पल, आपण जे रिप्रेसर बघितलं होतं कशामधलं, लॅक्टोजमधलं, तो लॅक्टोजमधला जो रिप्रेसर होता तो रिप्रेसर डायरेक्टली बाइंड झालेला होता, ठीक आहे. पण त्याचे पण काही जीन्स असतात जे की त्याला बनवत असतात, ठीक आहे. तर ते आपण इथं बघू. कुठले, ट्रिप्टोफॅनमध्ये पण रिप्रेसर जीन्स असतात आणि आणि लॅक ओपेरॉनमध्ये पण ट्रिप्टोफॅनचे जीन्स असतात रिप्रेसरचे, ठीक आहे. तर रिप्रेसर म्हणजे काय, अशी गोष्ट जी की चालू बंद करण्यासाठी महत्त्वाची असते. रिप्रेस म्हणजे कमी मतलब काय, त्याला आपण काय म्हणतो, रिप्रेस करणे म्हणजे त्याला दाबून ठेवणे, त्या प्रोसेसला रिप्रेस करणे, ठीक आहे. तर कशा पद्धतीने रिप्रेस केलं जाते, तो मॉलिक्यूल DNAला एकदा बाइंड झाला तर ते ओपेरॉनच बंद पडते, ते क्लस्टर ऑफ जीन्स बंद पडत असतात. तर त्याला पण बनवणं जरुरी असते, ठीक. बघा अशा पद्धतीने कंटिन्युअसली रीड करून तिथं काय बनले जाते आहेत, ट्रिप्टोफॅनचे ओपेरॉनचे रिप्रेसर, ठीक आहे. तर ओव्हरऑल तुम्ही बघा, हा DNA आहे कंटिन्युअसली सरळ. प्रोमोटर रिजन दॅट इज TRPO, लीडर रिजन दॅट इज ॲटिन्युएशन, TRPL रिजन, ठीक आहे. आता होते काय, जस्ट आता आपण बघूत.
आता ट्रिप्टोफॅन ओपेरॉन खऱ्यानं सुरुवात करू. ट्रिप्टोफॅन ओपेरॉन म्हणजे काय? ट्रिप्टोफॅन एक अमायनो ॲसिड आहे सर्वात प्रथम, आणि ज्या वेळेस ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिडची कमतरता त्या बॅक्टेरियाला बाचती त्यावेळेसच हा ओपेरॉन ॲक्टिवेट होते. ही हमेशा गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, ही हमेशा गोष्ट लक्षात ठेवायची. ट्रिप्टोफॅन आणि लॅक्टोपेरॉनमधला सर्वात मोठा डिफरन्स आहे की ज्यावेळेस एखाद्या बॅक्टेरियामध्ये ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिडची कमतरता भासती त्यावेळेस हा बॅक्टेरिया ट्रिप्टोफॅन ओपेरॉनला ऑन करतो, आणि ऑन केल्यानंतर, ऑन करणं म्हणजे काय, तो काय होता, रिप्रेसर मॉलिक्यूलला हटवल्या जाते. ठीक आहे, आणि ते रिप्लेसर मॉलिक्यूल हटवल्या जाते. हटवल्यानंतर काय होते, परत इथं DNA वर आपल्या RNA पॉलिमरेज येऊन बसते आणि बसून त्याच्यापासून mRNA बनवते. तर बघा अशा पद्धतीने RNA पॉलिमरेज बसला आणि ते बसून काय कोड करतो, ट्रिप E, ट्रिप D, ट्रिप C, ट्रिप B, ट्रिप A ह्या सर्वांना काय करतो, रीड करतो, त्यापासून mRNA बनवतो. As tryptophan is synthesized. आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं असेल तर ट्रिप E, D, C, B, A यापासून कुठले कुठले, ट्रिप E आणि D पासून अँथ्रालाइज सिंथेस येते. ठीक आहे, ट्रिप C पासून इंडॉल ग्लिसरॉल फॉस्फेट सिंथेस येते, आणि ट्रिप A पासून ट्रिप्टोफॅन सिंथेस येते. तर हे सगळे ट्रिप्टोफॅन सिंथेसिस लागणारे हे एन्झाईम्स आहेत. त्यामधलं मग ट्रिप्टोफॅन सिंथेस, तर ट्रिप्टोफॅन सिंथेस हे ट्रिप्टोफॅनला सिंथसाइज करले जाते. इंडॉल ग्लिसरॉल फॉस्फेट सिंथेस आणि अँथ्रालाइज सिंथेस हे दोन एन्झाईम्स मदत करतात कशाला, ट्रिप्टोफॅन सिंथेसिससाठी. ठीक, आता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता ट्रिप्टोफॅन रिप्रेसर. आता ट्रिप्टोफॅनची आपल्याला गरज आहे का? हो, गरज आहे. तर ट्रिप्टोफॅनची गरज असल्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, तो रिप्रेसर मॉलिक्यूलला काय करावं लागेल, हटवावं लागेल. तर रिप्रेसर मॉलिक्यूलला हटवण्यासाठी काय करतात, ट्रिप्टोफॅन हे जाऊन तिथं बाइंड होतात, आणि तिथं जर बाइंड झाले तर रिप्रेसर हे ॲक्टिवेट होते, आणि रिप्रेसर ॲक्टिवेट झाला एकदाचं की तो निघून जातो, आणि तो निघून गेला की ट्रिप्टोफॅन सिंथेसिस होती. पण जास्त प्रमाणात जर रिप्रेसर ॲक्टिवेट झाला तर काय होईल, ट्रिप्टोफॅन रिप्रेसर डायरेक्टली जाऊन त्या DNAला बाइंड होईल, आणि त्या DNAला बाइंड झालं की ट्रिप्टोफॅनला बंद करून टाका सिंथेसिस. मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये समजवतो. जर भूक लागलेली आहे, जर जेवण दिसत आहे समोर, तर हात वर करणे ते काम आहे रिप्रेसरचं. इथं ट्रिप्टोफॅन रिप्रेसरचं जेवण समोर दिसत आहे म्हणजे ट्रिप्टोफॅन खूप अमाऊंटमध्ये समोर आहे, तर तो बंद होतो, आणि बंद स्वतः होतो, आणि काय करतो, DNAला जातो, DNAला म्हणतो की बस झालं, आता ट्रिप्टोफॅनची गरज नाही. आणि ज्यावेळेस ट्रिप्टोफॅन खूप कमी प्रमाणात आहे त्यावेळेस तो ॲक्टिवेट होतो आणि म्हणतो आता आपल्याला खूप जास्त गरज आहे ट्रिप्टोफॅनची, आणि तो मग तिथून निघून जातो, आणि मग RNA पॉलिमरेज येतो आणि ट्रिप्टोफॅन बनवायला सुरुवात करतो. तर अशा पद्धतीने लॅकोपेरॉन आणि ट्रिप्टोफॅन ओपेरॉन हे दोन ओपेरॉन्स आहेत जे की फंक्शन करतात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. एकाचं काम आहे ट्रिप्टोफॅन सिंथेसाइज करण्याचं, दुसऱ्याचं काम आहे लॅक्टोजला डिग्रेडाइज करायचं. थँक्यू.